नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर लांडे. आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजा MH22 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला आजचा विषय क्लेम करावा की नाही या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की मागे 2-3 दिवस आपल्या इथे भरपूर अतिवृष्टी झालेली आहे. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की क्लेम करावा की नाही, कारण यावर्षी 2025चे भरपूर निकष बदलले आहेत. तर या नियमावलीमध्ये थोडासा बदल झाल्यामुळे सविस्तर माहिती घेऊया आपण. 2021ला आपण माहिती होतं आपल्या 2021 पासून तक्रारीला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन तक्रार कशी करायची काय 2021ला शेतकऱ्यांना माहिती झाली. ज्या शेतकऱ्यांनी 2021ला तक्रारी केल्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा आला, ज्यांनी नाही केला त्यांना पीक विमा आला नाही. त्याच्यानंतर 2022ला बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झाले की तक्रार केल्याच्या नंतर पीक विमा येतो. म्हणून 2022ला शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. पण प्रॉब्लेम असा झाला की तक्रारी केल्या 2022ला अतिवृष्टी लवकर झाली. जसे की पेरणीला सुरुवात केली की 8-10 दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये नेमकं धन म्हणजे शेतातलं पीक बाहेर आलं की अतिवृष्टी झाली, म्हणजे ते लगेच वाहून गेलं. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तक्रारी लगेच कराव्या लागल्या आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आणि त्यांना पीक विमाही आला. पण अशा प्रमाणात आला की 10%, 20% म्हणजे खूप रक्कम कमी आली. म्हणून दुसऱ्या वर्षी म्हणजे 2022ला 2023ला शेतकऱ्यांच्या अशा लक्षात आलं की सुरुवातीला तक्रार न करता हार्वेस्टिंग किंवा स्टँडिंग या टायमाला शेतकऱ्यांनी तक्रार करावी असं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. म्हणून काही शेतकऱ्यांनी 2022ला तक्रारी 23ला तक्रारी केल्या. पण प्रॉब्लेम असा झाला की 2023ला फक्त 25% पीक विमा आला, पण 2023चा पीक विमा 25% झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणजे नुकसान झालं नाही म्हणून 25% का असं शेतकऱ्यांनी मान्य केला. पण 2024चा पीक विमा 2025ला अशा पद्धतीमध्ये पडला की शेतकऱ्यांना ते मान्यही नव्हता, पण ते आक्षेप करावा लागला. कारण कसं झालं की 2022चा आणि 23चा पीक विम्याच्या नुसार आपल्याला कसं वाटलं की बाबा पीक विमा स्टँडिंग किंवा हार्वेस्टिंगच्या टायमाला पीक विमा जास्त येईल. ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी तक्रारी कोणी सुरुवातीला केल्या, कोणी शेवटला केल्या. आणि जो नियम जी आर मध्ये होता की जो नियम सरकारने सांगितला होता किंवा तुम्ही तक्रार कोणत्याही दिवशी करा, म्हणजे पेरणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत कधीही तुम्ही तक्रार केली तर तुमचा 100% पीक विमा मान्य केला जाईल, अशा पद्धतीमध्ये नियम होता. म्हणून शेतकऱ्यांनी 2024ला पीक विमा त्या तक्रारी केल्या. सुरुवातीला केल्या कोणी, शेवटला केल्या कोणी. प्रॉब्लेम असा झाला की सुरुवातीला ज्यांनी केल्या तक्रारी त्यांना फक्त 25% पीक विमा पडला आणि ज्यांनी 2-3 वेळेस तक्रारी केल्या की ज्यांच्या समजा हार्वेस्टिंगच्या वेळेसच्या तक्रारी मान्य झाल्या त्यांना पीक विमा 70-80% प्रमाणे पडला. म्हणून यावर्षी तसं न करता यावर्षी आपण गेल्या वर्षी आपण 2 वर्षाचा 3 वर्षाचा कालावधी बघितला. सुरुवातीला कोणी दिला कोणी शेवटला दिला, म्हणजे कंपनी आणि सरकार हे दोघंही दरवर्षी नियम चेंज करत आहेत. तर आपण यावर्षी काय करायचं किंवा प्रत्येक ज्यावेळेस आपलं नुकसान झालं त्यावेळेस तुम्ही तक्रार करा. असं नाही किंवा यांनी नियम चेंज केलेले आहेत म्हणजे आपण तक्रार करायचीच नाही, किंवा त्यांनी सांगितलंय किंवा आम्ही हार्वेस्टिंगच्या टायमालाच आम्ही तुमची तक्रार मान्य करू. जर समजा त्यांचे आणखी नियम चेंज झाले आणि आपण जर समजा तक्रार ह्यावेळेस जर नाही केली तर आपण काय म्हणणार, आपण तक्रार केली म्हणजे सरकारला म्हणणार का बा तुम्ही असे नियम चेंज केले, तुम्ही कसं म्हणणार. कारण ह्या 2-3 वर्षाचे नियम तुम्ही बघा. आपण सरकारला आतापर्यंत काही बोलू नाही किंवा कंपनीला आतापर्यंत काही बोलू नाही, पण यावर्षी तर तशी चूक होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमचे नुकसान होईल त्यावेळेस तुम्ही तक्रार 100% करा. एवढीच माहिती मला या माध्यमातून सांगायची होती की शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाचं नुकसान जर झाले असेल तर क्रॉप इन्शुरन्स या नावाची ॲप घेऊन आपल्या मोबाईलवरती तक्रार करावी. धन्यवाद.